यामध्ये एलिनेशन थिअरी किंवा परात्मीकरण पाहत असताना आपल्याला दोन व्यक्ती ह्या महत्त्वाच्या आहेत, ज्यांचा सर्वाधिक प्रभाव या ठिकाणी ही थिअरी तयार करत असताना कार्ल मार्क्सवर झाला। तो म्हणजे काय आहे, पहिलं तर हेगल आहेत आणि दुसरे आहेत फ्युअरबॅख। ओके, त्यामध्ये हेगल आणि फ्युअरबॅख या दोघांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी कार्ल मार्क्सवर दिसतो। आणि यामध्ये परात्मीकरण किंवा एलिनेशन म्हणजे काय आहे, तर यामध्ये की एलिनेशन म्हणजे जेव्हा कामगार हा काम करत असतो, एखादी वस्तू तयार करत असतो आणि जी वस्तू तो तयार करतो त्या वस्तूचा त्याला वापर करता येत नाही, किंवा या ठिकाणी रिपीटेडली त्याच गोष्टी केल्यामुळं सुद्धा काय होतं, त्या वस्तूच्या बाबतीमध्ये किंवा या ठिकाणी त्या प्रोसेसच्या बाबतीमध्ये तो एलिनेट होतो, किंवा या ठिकाणी त्याला यामध्ये परमात्मीकरण किंवा त्याच्यापासून तो दूर जातो असं म्हटलं जातं। आता यामध्ये ही थिअरी पाहत असताना आपल्याला हे हेगल आणि फ्युअरबॅख यांचा प्रभाव आपल्याला साहजिकच दिसतो। त्यानंतर यामध्ये की जसं आपण दास्य युग आहे, ओके, त्यामध्ये आदिम युग, त्यानंतर दास्य युग, सरंजामशाही